नमस्कार, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज आपण हायटेक कंपनी या ठिकाणी गोडाऊनमध्ये आलेला आहे आणि आज मी तुम्हाला या ठिकाणी HDL मशीनबद्दल या ठिकाणी माहिती सांगणार आहे. तर HDL मशीन म्हणजे या मशीनचे HDL 40 असं नाव आहे आणि ही मशीन मित्रांनो लॅमिनेशनची आपली ही मशीन छोटी मशीन आहे. या मशीनला आपण टेबलावरती पण इन्स्टॉलेशन करू शकतो, एकदम छोट्या जागेमध्ये पण या मशीनला आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. आणि एक मशीन जरी छोटी असली परंतु हिचं काम खूप मोठं आहे. त्यामुळे तुम्हाला आता प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण तुम्हाला काम याचं दाखवेल मशीनवरती कसं काम करते तर ते तुम्हाला कळेल मशीनच्या माध्यमातून. आणि एकदम हेवी अशी आपली ही मशीन आहे आणि या मशीनमध्ये आपल्याला आता इन्स्ट्रुमेंट काय येते, त्याला पॉवर सप्लाय कितीचा द्यायचा, त्याच्यानंतर मशीनसोबत काय पार्ट येतात, मशीन कसं इन्स्टॉलेशन करायचं याचा सविस्तर व्हिडिओ आपण आता थोड्या वेळामध्ये बघणार आहोत. तर तुम्ही जर हा व्हिडिओ जर आपल्या यूट्यूबला बघत असेल तर आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या फेसबुकला बघत असेल आपल्या फेसबुक पेजला पण या ठिकाणी फॉलो करून ठेवा. धन्यवाद. आता हे आपण PT या ठिकाणी खोलत आहोत मशीनची आणि मशीन आतमध्ये कशी असते हे आता आपण बघूयात. हे बघा, ही आपली PT आहे आणि PT खोलल्यानंतर ही आपली मशीन अशी असते पूर्ण. हे बघा, त्याच्यामध्ये ती प्लॅस्टिक असते आपल्या मशीनच्या वरती. त्या प्लॅस्टिकने झाकून येते. त्याच्यानंतर या मशीनमध्ये 2 हँडल दिलेली आहेत. पुन्हा इथं हे पूर्ण पॅकिंग होऊन झाले. इथं वायर पण दिली आहेत आपली पॉवर सप्लायची. इथं आपली टूल दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपला हा डिस्प्ले आहे आणि ह्याच्यासोबत मित्रांनो ॲक्सेसरीजमध्ये काय येते तर ॲक्सेसरीजमध्ये मित्रांनो हे बघा, एक ॲलिंकीचा पूर्ण सेट येतो आणि हे जे दिलेले स्टड हे मशीनला खाल्ल्या बाजूला लावण्यासाठी हे स्टड दिले आहेत. या ठिकाणी हे तुम्ही लावू शकता इथं खाल्ल्या बाजूला. आणि हे मशीनवरती आपल्याला जो काही रोल लागतो तो रोल लावण्यासाठी या ठिकाणी हे इन्स्ट्रुमेंट दिले आहे दोन्ही पण. आणि हा पण मित्रांनो 2 टायटिंगचे टूल पण या ठिकाणी दिलेले आहेत. तर मशीनसोबत मित्रांनो हा ॲलिंकी सेट झाला, हा स्टड झाले खाली मशीनला लावण्यासाठी, हा तुमचा रोल लावण्यासाठी ही झाले. तर हा तुम्हाला दाखवत होता कसा असतो. तर हे आपल्याला रोल लॅमिनेशनचे या ठिकाणी रोल लावण्यासाठी हा इन्स्ट्रुमेंट आहे. हा परपरेशन टूल आहे आणि पेपर जर वेस्टेज होत असेल तर हा कटिंग टूल आहे. तर आता ह्याचं आपल्याला इन्स्टॉलेशन करताना मी तुम्हाला आता प्रॉपर याची माहिती दाखवणार आहे. तर आता आपण या ठिकाणी लॅमिनेशनचा जो काही आपला रोल लागणार आहे तर तो रोल लावण्यासाठी मित्रांनो आपल्याला 2 स्टँड दिलेले असतात. हे बघा 2 स्टँड आहेत. तर हे दोन्ही पण स्टँड या ठिकाणी आपली मशीनला स्क्रू दिले आहेत. हे बघा ह्या साईडला असं लागणार आणि त्या एक साईडला. तर ते दोन्ही पण स्क्रू घ्यायचे आणि ही आपली जो काही हे असेल त्याला खाच दिलेली आहे. हे बघा ही खाच आहे. तर ही जी खाच आहे ती अशी बसली पाहिजे. हे बघा अशी, हे बघा अशी. आणि ही खाच जर तुम्ही उलटी बसवली अशी तर तुम्हाला रोल तुमचा टेढा बसणार. म्हणून तुम्हाला ह्या साईडनंच असंच या ठिकाणी तुम्हाला बसवायचं आहे. आता मी त्या ठिकाणी 2 स्क्रू काढायचे आपल्याला आलिंकीच्या साह्यानं. ह्याच्यामध्ये आलिंकीचा सेट येतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी इन्स्टॉलेशन करून घ्यायचे ही दोन्ही. तर आता बघा, हे आपण आता 2 जे आपले रोल लावण्याचे स्टँड आहेत ते दोन्ही पण स्टँड या ठिकाणी आपण इन्स्टॉलेशन केलेले आहेत. त्याच्यानंतर परफेक्ट असं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर हा आपला परपरेशनचा आणि कटिंगचा टूल असते 2. तर हे कसं करायचं तर या ठिकाणी आपल्याला हा जो स्क्रू आहे हा स्क्रू लावून आलेला असतो. हा आपल्याला खोलायचा आलिंकीच्या साह्याने आणि हा त्याचा मोठा स्क्रू असतो. आलिंकीच्या साह्याने खोलल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉलेशन करायचं. हे बघा, आता इथं हे आतमधल्या बाजूनं बसणार, हे पण आतमध्ये बसणार आणि हे पण आतमधल्या बाजूनं बसणार. आणि इथून डायरेक्ट या ठिकाणी आपला स्क्रू जो आहे हा फक्त पुश करायच्यामध्ये हे बघा या अशा प्रकारे लावायचं आहे आणि आलिंकीच्या साह्याने आपला टाईट करून घ्यायचे. आणि हे जे आहेत मित्रांनो तर हे आपल्या ॲडजस्टमेंट करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आणि हे लावत असताना जो काय आपला परपरेशन टूल आहे तो परपरेशन टूल हे आपल्या डिस्प्लेच्या साईडनंच या ठिकाणी आपल्याला लागला पाहिजे. आणि तो जो पेपर जर आपला जास्त असेल किंवा तुमची पेपर साईज जर 12-18 असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर तुमच्याकडे रोल असेल तर ते कटिंग करण्यासाठी एक्स्ट्रा जे असतं ते कटिंग करण्यासाठी तुम्हाला हा असेल. ह्याचा उपयोग पण मी तुम्हाला दाखवतो आपल्याकडे एक्स्ट्रा असेल तर. आणि हा परपरेशन आहे आपला 26 मायक्रॉनचा हा पूर्ण रोल आहे. 2000 मीटरचा हा रोल आहे आपला पूर्ण मोठा. आणि आपला 2 रोल लावण्यासाठी टूल दिले आहेत तिथे आहे आणि हा इथे. तर हा कसा लावायचा ते मी तुम्हाला दाखवत होता. हे बघा, हा एक हातामध्ये घ्यायचं, एक ह्या बाजूने टाकायचं हातामध्ये. बघितलं हे बघा, त्याला फक्त पुश करायचं आहे. पुश केल्यानंतर एक खाच असते आणि इकडून एक खाच असते. फक्त ही प्रॉपर सेंटरमध्ये हा रोल आपला लागला पाहिजे एवढंच ह्याच्यामध्ये काळजी घ्यायची, बाकी काही नाही. तर आता मी तुम्हाला दाखवतो.
आणि आपला जो काय हा रोलचा फिल्म असतो, जो काय आपण पेपर आता लॅमिनेट करणार आहे, तो पेपर आपला ह्या साईडनं बाहेर निघाला पाहिजे. ह्या जर साईडने गेला तर आपली चूक होईल आणि तो प्रॉपर लॅमिनेशन असतो. त्याच्यामुळं ह्या साईडनंच आपला बाहेर आला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपला पेपर इथे लागेल तर तो ह्या साईडनंच आपल्याच बाजूनं पाहिजे. आता मी या ठिकाणी ह्याला आता फिटिंग करतो आहे ह्या लिंकीच्या साह्यानं. हे बघा, आम्हाला आता फिट झाला. हा प्रॉपर ह्याला चिपकून लागला पाहिजे. हे बघा माझा कसा लागला तसा. आणि इकडचा पण मी तसंच लावतो आहे. इकडं पण असं फिट करून घेतो. आता माझी दोन्ही पण फिटिंग झालेली आहे. आता मी हा डायरेक्ट इन्स्टॉलेशन करतो. तर आता हा इथं या ठिकाणी बिरिंग दिलेली आहे. तर ही बिरिंग मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी अशी बसवायची. आणि इथं या ठिकाणी खाच दिलेली आहे. हे बघा, ही खाच आहे. ही खाच याच्यामध्ये डायरेक्ट आतमध्ये तुम्हाला फक्त पुश करायचे. हे बघा, आता ही बसली नाही. हे बघा, आता ही प्रॉपर बसली. आणि हा आपला ज्यावेळेस पेपर आतमध्ये जातो त्याला लूज करण्यासाठी किंवा टाईट करण्यासाठी हा टायटिंग टूल या ठिकाणी तुम्हाला दिले. तर कसं आहे त्याचा मी तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि हा जो दिलेला आहे, हा जर आपला पेपर जर या ठिकाणी जर वेस्टेज होत असेल, समजा आपला जर पेपर रोल एवढा आहे, रोल मोठा आहे आणि आपला जर पेपर जर छोटा असेल तर त्याची ही जर बाजू कटिंग करायची असेल तर हे एक्स्ट्रा जे काही आपला मायक्रोनचा पेपर असतो तो कटिंग करण्यासाठी या ठिकाणी आपला हा टूल दिलेला आहे. सहसा याचा उपयोग होत नाही. आणि हा टूल दिलेला आहे मित्रांनो परफरेशनचा. परफरेशन म्हणजे काय, ज्यावेळेस की आपल्याला कटिंग करायची आहे आणि आपल्याला शीटला समजा आपण ओढलो तरी पण आपली शीट या ठिकाणी कटिंग व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी हा परफरेशन टूल आहे. हे बघा, ह्याला चाकासारखं असं हे टूल आहे. आणि काय काय जण आता मित्रांनो ही आपण इथं या ठिकाणी हा टूल आहे. तर टूल लावल्यानंतर काय जण म्हणतील की हा टूल याच्यावरती टेकतोय, असं करतोय. तर याला मित्रांनो तुम्हाला हे बघा असं खाली करायचं असतं. हे बघा असं प्रॉपर असं खाली होतं. आणि परत ह्याला तुम्हाला काम नसेल तर वरी पण करता येतं. त्याच्यामुळे हे तुम्हाला लावायचं आहे. ओके. तर आता मी या ठिकाणी हे जे स्क्रू आहे, आता हा परफरेशन आपला 1 mm ठेवून, बघा 1 mm आहे. आणि आता तुम्ही हे परफरेशन लावलेलं आहे. आणि हे जो काय असेल ह्याला इथं घ्यायचं, हा पण इथं घ्यायचं आणि ह्याला आलिंकीच्या साह्याने या ठिकाणी टाईट करून द्यायचं. टाईट केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही रोल असेल, दोन्ही पण मी या ठिकाणी टाईट केलेले आहेत. आणि ह्याला पण खाल्ल्या बाजून ॲलिंकी दिलेलं आहे टाईट करण्यासाठी. हे पण थोडं टाईट करून घ्या. हे तिन्ही पण स्क्रू टाईट करायचे. त्याचं आपलं सध्या काम नाही, त्याच्यामुळं ह्या टूलला आपण या ठिकाणी साईडला या ठिकाणी ठेवलेलं आहे वरतीच करून. आणि आल्यानंतर हा रोल कसा लावायचा, हा आपला रोल आहे. हा रोल प्रॉपर या ठिकाणी थोडा काढून घ्यायचा. काढून घेतल्यानंतर हा स्टीलचा या ठिकाणी रॉड आहे. हे बघा, या रॉडच्या खालून असा घ्यायचा. हे बघा असा घेतला. त्याच्यानंतर जो काय हा वॉर्निंगचा जो काही हिटिंग रोलर आहे खालती, त्या रोलरच्या वर एक जाळी दिली आहे. जाळीला फक्त असं उचलायचं आणि ह्याच्या खालून या ठिकाणी आपल्याला घ्यायचं. हे बघा आला. जाळी अशी टाकून द्यायची, आपलं काम संपलं. आता इथून या ठिकाणी आता आतमध्ये आपलं या ठिकाणी पेपर जाणार आहे. आता दाखवतो की तुम्हाला आपल्या मशीनला पॉवर सप्लाय द्यायचा आहे. तर आपल्या मशीनला मित्रांनो 220 व्होल्टचा हा AC सप्लाय दिलेला आहे. हा 16 अँपिअरचा सॉकेट आहे. ह्याला आर्थिंग पण दिलेली आहे सोबत. कोणत्या मशीनला येते, कोणत्या येत नाही. आणि डायरेक्ट या ठिकाणी पॉवर स्विच या ठिकाणी चालू करायचा आहे. चालू केल्यानंतर आपल्या मशीनमध्ये असं दाखवेल, हा आपल्याला स्पीड कंट्रोलसाठी आहे. स्पीड कमी जास्त ठेवण्यासाठी हा नॉब दिलेला आहे. हा फॉरवर्ड आहे, हा रिवर्स आहे. ही मशीन तुम्हाला जर काय अटकलं असेल किंवा काय करायचं असेल त्या ठिकाणी रिवर्स करू शकता. आणि मशीन चालू करायची असेल जरा फॉरवर्ड बटन दाबा. आता मी फॉरवर्ड दाखवतो. आणि मधलं जो आहे रेड हा स्टॉपसाठी दिलेला आहे. आणि याच्यानंतर हे मित्रांनो सिंगल साईड आणि डबल साईड दिलेलं आहे. तर आता म्हणता येईल तुम्ही या मशीनमध्ये सिंगल साईड डबल साईड काय, तर मित्रांनो हा जो रोल लागला हा सिंगल साईड लागलेला आहे. आणि तुम्हाला जर या मशीनमध्ये बॅक टू बॅक लॅमिनेशन करायचं असेल खालून, तर दुसरा रोल या ठिकाणी तुम्ही इथं लावू शकता. आणि तो इथून खालतून घेऊन, हे बघा इथून लावून इथून खालतून घेऊन इथून जर तुम्ही टाकला ह्या बाजूनी, तर तुमची बॅक टू बॅक या मशीनमध्ये लॅमिनेशन होती. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मशीन जरी छोटी असेल परंतु याचं काम खूप मोठं आहे. या 2 साईडनं लॅमिनेशन करता येते. आता मी याच्यात सध्या आपल्याकडे एकच रोल असल्यामुळे मी सिंगल साईड लावलेला आहे. त्याच्यावरती सिंगल साईडला क्लिक करतो
आणि मित्रांनो ग्लॉस जर असेल तर या ठिकाणी 110 आणि मॅट असेल तर 90च्या आसपास तुम्ही या ठिकाणी टेम्परेचर सेट करून या ठिकाणी तुम्ही मशीन चालवू शकता. आता सध्या मी याच्यावरती 95ला या ठिकाणी आपण सेट केलेलं आहे. ज्यावेळेस आता मी सेट केले आता सध्या 50 आहे. ज्यावेळेस 95ला जाईल तेव्हा ऑटोमॅटिक आपली मशीन वर्क करण्यास चालू होईल. तर आता हा आपला मी सिंगल साईड करायचा आहे त्याच्यामुळे आपण सिंगल साईडला सेट केलेला आहे. आपली हिटिंग पण या ठिकाणी प्रॉपर झालेली आहे. आणि हा रोलर मित्रांनो 2 सिलिकॉन रोलर आणि हिटिंग रोलरच्या मध्ये प्रेशर असतो आणि ह्यामधल्या रोलरला पण प्रेशर असतो. तर हा सिलिकॉन रोलर आणि हिटिंग रोलरच्या मध्ये प्रेशर हा पहिल्यांदा लावलेला नसतो, कारण आता या दोघांच्या मध्ये गॅप आहे. जोपर्यंत तुम्ही हा प्रेशर टाकणार नाही तोपर्यंत तुमचं या ठिकाणी लॅमिनेशन होणार नाही आणि झालं तरी पण तुमची शीट प्रॉपर होणार नाही. म्हणून आपल्याला प्रेशर टाकायचा आहे. तसंच या ठिकाणी ज्यावेळेस आपला पेपर इथून लॅमिनेशन करेल त्यावेळेस ह्या 2 रोलरच्या मधून या ठिकाणी आपल्याला हा पेपर आला पाहिजे. हा बघा 2 रोलरच्या आता हा प्रेशर टाकलेला आहे. हा प्रेशर जर या ठिकाणी मी काढला तर हा बघा हा असा येतो. म्हणून हा पण प्रेशर आपल्याला कंटिन्यू टाकूनच ठेवायला पाहिजे. आम्ही दोन्ही पण टाकलेला आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतो लॅमिनेशन. तर मित्रांनो हा आपले मॅन्युअल आहे. आपला फक्त इथं एक 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 या ठिकाणी आपला सीट हाताला ठेवायचा आहे आणि तो ऑटोमॅटिक या ठिकाणी हे करेल. आता हे बघा ओके. आणि हे जर आपला जर पेपर जर आपला ह्याच्या रोलनुसार आपला रोल आता हा माझा रोल 12-18चा आहे आणि पेपर 13-19चा आहे, त्याच्यामुळे मोठं होल आलं आहे. तर याच्यामुळं आता मी ॲरेला ॲडजस्ट करतो थोडं. हे बघा आता तर इथं परफोरेशन लागलं आहे. परफोरेशनच्या इथून हा पेपर ठेवायचा आहे आणि याला सेटअप करायचं जसं असेल तसं. आता मी इथं ठेवतो. हे बघा आता मी ठेवलेला आहे पेपर आणि हा आपला कंट्रोल आहे. तर या कंट्रोलनुसार या ठिकाणी आपला स्पीड करायचा आहे. आता मी याची स्पीड केलेली आहे. काही त्याला हे टाकून देतो. हे बघा असा पेपर या ठिकाणी आपल्याला असा बाहेर येईल. हे बघा लॅमिनेशन होऊन. हे बघा लॅमिनेशन तुम्हाला उजेडा दाखवतो कसं होते. आता समजा आता हा पेपर आपल्या इथं दुसरा 2 आहे तर हा परफोरेशन आपण याच्यासाठी लावलं की आपल्याला कटिंग करताना जास्त वेळ लागणे म्हणून परफोरेशन. हे बघा हे बघा आपण परफोरेशन लावल्यामुळे आपला पेपर लगेच कट झाला. आणि ही बघा मित्रांनो डॉट नाईट काहीच नाही, एकदम असं आपलं परफेक्ट असं या ठिकाणी लॅमिनेशन आपल्या शीटला झालेलं आहे. असंच या ठिकाणी तुम्हाला लॅमिनेशन करायचं आहे. आणि मशीनमध्ये इन्स्टॉलेशन तर मित्रांनो सध्या एवढंच आहे. तर तुम्हाला मशीन ही सेट करण्यासाठी एक तुम्हाला 4 इंचाचा एक तुम्हाला टेबल लागणार आहे, कारण ह्याला स्टँड येत नसतं मित्रांनो. तुम्हाला ही मशीन टेबलावर ठेवूनच या ठिकाणी इन्स्टॉलेशन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॉवर सप्लाय देत असताना 220 व्होल्टचा AC सप्लाय द्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची आर्थिंग ही प्रॉपर असली पाहिजे ना, तर मशीनला प्रॉब्लेममध्ये इलेक्ट्रॉनिक किट लागलेली आहे त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकते. कस्टमरनुसार एवढी काळजी घ्यायचं. आणि जसं सांगतो आहे तसं आपण जर फॉलो केलं तर मित्रांनो तुम्हाला एकदम चालवायला पण मशीन सोपी आहे आणि इन्स्टॉलेशनला पण मशीन एकदम सोपी आहे. आणि 2 साईड आहे या मशीनमध्ये लॅमिनेशन होतं. तुम्हाला ही मशीन जर पाहिजे असेल तर आपल्या hightechindia.net या वेबसाईटला पण व्हिजिट करा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सेल्सचा नंबर दिलेला आहे, तिथून पण तुम्ही या ठिकाणी मशीनसाठी संपर्क करू शकता. धन्यवाद.